मुंबई, नवी मुंबईमध्ये प्रत्येकाचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असते. पण आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण नवी मुंबईमध्ये जी 72,000 घरं मिळणार आहेत, त्याच्यामध्ये काही घरं फ्री मिळणार आहेत आणि काही घरं हे तुम्हाला ₹2.5 लाख भरून मिळणार आहेत. आता ही जी बातमी आलेली आहे, नवी मुंबईमध्ये कोणती लोकेशन असणार आहेत, याच्यामध्ये अर्ज कसा करायचा, आवश्यक नियम, पात्रता, अटी काय आहेत, त्याची माहिती आपण या चॅनलवरती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच तुम्हाला जे हाउसिंग डिपार्टमेंटच्या ज्या जागा निघतात, सिडको, म्हाडा लॉटरी, पी-एम-आर-डी-ए त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असतात. जेव्हा या घरांची लॉटरी निघणार आहेत प्रत्यक्षात, तेव्हा जो व्हिडिओ आपण बनवणार आहे, तो पण व्हिडिओ तुम्हाला या YouTube चॅनलवरती मिळणार आहेत. तर आता आपण जी बातमी आलेली आहे, त्या बातमीकडे वळू. मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये ज्या घराच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, ते सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहेत. जस्ट आता एक लॉटरी सुरू आहे, जे मुंबई म्हाडा लॉटरी 120 घरांची. येथील जे घरांच्या किमती आहेत, ते करोडो रुपयामध्ये आहेत. पण प्रत्येकाला ते घर घेता येणार नाही. कारण की ते घर घेण्यासाठी तेवढं तुमच्याकडे इन्कम प्रूफ असणे आवश्यक आहे. तेवढे तुमच्याकडे पैसे असणे आवश्यक आहेत. म्हणून आपल्याला जे सिडको आणि म्हाडा लॉटरीमधील जे घरे असतात, जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, लोवर इन्कम ग्रुप, हायर इन्कम ग्रुप आणि मिडल इन्कम ग्रुप. ज्या ग्रुपमध्ये आपलं जसं इन्कम असते त्याच्यामध्ये आपल्याला अर्ज करावे लागत असतात. सिडको लॉटरी असो, म्हाडा लॉटरी असो. पण आता आपल्याला जे नवी मुंबईमधील जे लोकेशन सांगण्यात आलेले आहे, जे आपल्याकडे माहिती आलेली आहे, झी 24 तासचे जे एडिटर आहेत नेहा चौधरी मॅडम, त्यांनी ही बातमी दिलेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत, की जे नवी मुंबईमधील जे लोकेशन असणार आहेत, तिथे ही घरे उपलब्ध होणार आहेत. तर आता जी बातमी काय आलेली ती बातमीकडे आता आपण वळणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. बघा ही बातमी आलेली आहे झी 24 तासच्या पेजला. नवी मुंबईत 72,000 घरं आणि ही अगदी फ्री. लाभार्थी कोणी पाहिले का? नवी मुंबईतील एक महत्वाच्या परिसरात तब्बल 72,000 कुटुंबांना त्यांना हक्काचं घर मिळणार आहे, तेही मोफत. लाभार्थी कोणते असणार आहेत त्याची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. बघा रिअल माहिती आहे. नेहा चौधरी आहेत, हे सिनियर एडिटर आहेत झी 24 तासच्या पेजला बातमी आलेली आहे. मोफत घर, कोणाला संधी, पात्रता काय असणार, आवश्यक नियम, पात्रता अटी, हे सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. बघा, प्रत्येकाला वाटतं आपल्या हक्काचं घर असावं, पण गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे घर घेणे सर्वसामान्य आवाक्याच्या बाहेर गेलेले आहे. अशात राज्य सरकारकडून प्रत्येकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईनंतर नवी मुंबईच्या मोठ्या झपाट्याने विकास होतोय. नवी मुंबईतील बेलापूरमधील झोपडपट्टी पुनर्विकासन योजनेला हिरवा कंदील मिळणार असून त्यांना पात्र म्हणजे 72,000 कुटुंबांना त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. इतर रहिवाशांनी नाराजी होण्याची गरज नाही, कारण त्यांना सुद्धा घरं मिळणार आहेत. यासाठी फक्त तुम्हाला 2.5 म्हणजे ₹2.5 लाख भरावे लागतील. त्यानंतर बघा खाली माहिती देण्यात आलेली आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक घेण्यात आली. त्यात पंकज भोयर यांनी प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला आणि भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांना प्रकल्पाबद्दल जाहीर केले. त्या म्हणाले की बेलापूर मतदारसंघात 72,665 कुटुंबांच्या आयुष्यात आता अच्छे दिन लवकर येणार आहेत. राज्य सरकारने बेलापूर मतदारसंघात झोपडपट्टी धारकांना 2 मुख्य श्रेणी निश्चित केल्या आहेत. 72,685 कुटुंबांना पूर्णपणे मोफत घर मिळणार आहे, तर बाकीच्यांना सवलतीच्या घरात मिळणार आहेत. मोफत घरे हे झोपडपट्टी धारकांचे पुरावे सन 2000 पूर्वीचे आहेत, तर त्यांना घर मोफत राज्य सरकार देणार आहेत. जे कुटुंब 2001 ते 2011च्या कालावधीत आहेत, त्यांना राज्य सरकार फक्त 2.5 लाखांमध्ये घर देणार आहेत. या प्रकल्पाची राज्य सरकारने महत्वाचे निर्देश जारी केलेले आहेत. झोपडपट्टी धारकांचे बायोमेट्रिक DSR तयार करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यासोबत मिळालेल्या माहितीनुसार तुर्भे शिवाजीनगर भागात GBR प्रकल्प आधीच सुरू करण्यात येणार आहे. हा प्रक्रिया पूर्ण टप्प्यावर पोहोचलेली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. शिवाय योजनेचा लाभ कसा घ्यावा यासाठी राज्य सरकार लवकरच नागरिकांसाठी मोठा मार्गदर्शन मेळावा आयोजित करणार आहे. लाभार्थी कोण असणार आहेत बघा. या निर्णयाचे सर्वाधिक फायदा नवी मुंबईतील तुर्भे, नेरूळ, बेलापूर परिसरात झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे, असे मंदाताई म्हात्रे यांनी सांगितलेले आहे. शहराच्या नियोजित विकासामध्ये या प्रकल्पाचे नवी मुंबईचे रूप पालटणार असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आणि ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे, जे नेहा चौधरी आहेत झी 24 तासचे एडिटर, त्यांच्याकडून ही बातमी मिळालेली आहे. तर अशी ही माहिती आपण बघितलेली आहे. ही माहिती बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू तसा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.